लाडकी बहिणींची व्यथा, भाजपची भंपक कथा. जनतेला लावतो चंदन, भाजपचे नारी वंदन. महिलांबाबत भाजपवाल्यांचे रगेल आणि रंगेल वर्तन नेहमीच दिसून आले आहे. मुलगी पसंत पडली तर अचंबित होण्याचे कारण नाही. उचलून आणून देऊ हे एका आमदाराची अघोरी प्रतिज्ञा होय. सैनिक सीमेवर तरी त्यांना मुले होतात. परिचारक महाशयांचे हे आखल्याचे संशोधन होय. यांनी महिलांबाबत बोलणे म्हणजे गाढवाने गीता पारायण करण्यासारखेच होय. केंद्रात भाजप सरकार, महाराष्ट्रात भाजप सरकार, मुंबई मनपामध्ये भाजप, तरी ठाकरेंच्या वाघिणींची दहशत. पश्चिम बंगालमध्ये ममता दिदी म्हणत गृहमंत्री व पंतप्रधान पदावरील व्यक्ती बेताल तांडव करताना दिसले. हिंदुस्थानच्या राष्ट्रपती आदिवासी समाजाच्या असल्यामुळे श्रीरामलल्लांच्या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला आमंत्रण नाही. ठाकरेंनी नाशिकचे आमंत्रण दिले तरी येऊ दिले नाही. नवीन संसद भवन वास्तूचे लोकार्पण झाले, तेथेही राष्ट्रपतींना आमंत्रण नाही. लाडके बहिणींचे मतदान परत करणार काय? पूनम महाजन मुंडे बहिणीबाबत भाजपचे धोरण न्यायाचेच राहिले समजायचे का? तोंड फाटेपर्यंत लाडके बहिणींचे खुळखुळे वाजवत होते. आता न्यायालयानेच तोंडात बोळा कोंबला आहे. नारी शक्तीला हिंदुस्थान नेहमी सलाम करत आला आहे. राणी पद्मिनी, राणी होळकर, राणी लक्ष्मीबाई यांनी शील आणि शौर्य यांचा मिलाप झाला की काय होते याचा सुंदर नमुना जगासमोर मांडला आहे. स्वतःच्या घरामध्ये पत्नीची दखल घ्यायची नाही, जगामध्ये इतरांनी दखल घेतली नाही म्हणून बोंब मारायची. महिलांना आरक्षणाची गरज नक्कीच नाही. पतीला मुलांना सांगू शकतात, आता आली आमची बारी. राजकारणात ज्यांच्या हातात काठी त्यांचीच म्हैस समजली जाते. त्यासाठी 543 चे 850 करण्याची गरज नव्हती. नारी शक्ती पाठीमागे रटारटा शिजणारे राजकारण संसदेत कोलमडले. बिर्याणीवर पोसले जाणारे महिलांचे मारेकरी बर्फाच्या लादीवर आडवे करा, मग मगरीचे अश्रू डाळा. आदिशक्तीचा अवतार, तिचे होईल स्वप्न साकार. कायदा हवाच कशाला आहे? मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.